नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता चौथीचा गणित विषयाचा घटक 3 पाहणार आहोत। घटकाचे नाव आहे बेरीज, पान क्रमांक 18 व 19। या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे। हा आहे माझा परिचय। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3 मध्ये आपण बेरीज कशी करायची हे शिकलो आहोत। चला आपण त्याची थोडी उजळणी करूया। खालील बेरजा करा। 342 अधिक 123। सुरुवातीला एककाची बेरीज करूया। 2 अधिक 3 5। नंतर दशक 4 अधिक 2 6। 3 अधिक 1 4। पुढील बेरीज पहा। 345 अधिक 324। यामध्ये 5 अधिक 4 9। 4 अधिक 2 6। 3 अधिक 3 6। 669। याप्रमाणेच आपण 4 अंकी संख्यांची बेरीज करूया। 4301 अधिक 3290। 1 अधिक 0 1। 0 अधिक 9 9। 3 अधिक 2 5। 4 अधिक 3 7। याप्रमाणे उत्तर येते 7591। याप्रमाणे तुम्ही उजळणीचा स्वाध्याय सोडवू शकता। आता आपण पाहणार आहोत हातच्याची बेरीज। आता समोर दिलेल्या उदाहरणामध्ये आपण 637 अधिक 574 ही बेरीज करणार आहोत। सुरुवातीला आपण एककामध्ये एकक मिळवून घेऊया, म्हणजेच 7 अधिक 4 उत्तर येईल 11। आता आपण यामधील दशक म्हणजेच 1 सुट्टा करून घेऊया, म्हणजेच एकक स्थानी एकच राहील व दशक स्थानचा 1 हा दशक स्थानच्या घरात हातच्याच्या ठिकाणी जाईल। यानंतर आपण दशक स्थानच्या घरातील 3 7 आणि 1 यांची बेरीज करून घेऊया। यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 11। यामध्येही आपण शतक मोकळा करून 1 हा शतकाच्या हातच्याच्या ठिकाणी न्यायचा। यानंतर शतकाच्या घरातील 6 5 आणि 1 यांची बेरीज करूया। यांची बेरीज आली 12। यामधील 1 ही संख्या हजाराच्या घरात हातच्या म्हणून जाईल आणि हजाराच्या घरात 1 हे उत्तर येईल। याप्रमाणे आपण हातच्याची बेरीज करू शकतो। आत्ता आपण सोडवले त्याप्रमाणे पुढील 3ही उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीत सोडवा व आपल्या आई-वडिलांना दाखवा। धन्यवाद।